आज आपण बनवतोय चिकनची रेसिपी। तर आज आपण हे चिकन गार्लिक रोस्ट बनवणार आहोत। हे बनवताना ह्याचा वास घरभर पसरतो। सगळ्यांना नक्की आवडेल, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ह्याचे मोठे मोठे पीस ठेवलेले आहेत। तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आणि इथं मी लिंबूचा रस घातलेला 1 चमचा, तो माझ्याकडून स्किप झालेला आहे। तर तुम्ही ह्यामध्ये लिंबूचा रस घाला आणि मिक्स करून हे अर्ध्या तासासाठी आपण ठेवून देऊया। आता एक मसाला तयार करूया। त्यासाठी मी इथं 1 चमचा धने, 4 वेलची, 1 तुकडा दालचिनी आणि 4 ते 5 आपण ह्यामध्ये लवंग घालायचे आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च आणि तिखटवाली 1 चमचा घातलेली आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे आपण थोडं दरदरच असं ठेवणार आहोत। आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायचे। तुमच्याकडे पावडर नसेल तर अख्खी काळी मिरी घालून बारीक केलं तरी चालेल। आणि 2 चमचे लसूण घालायचं आहे। हे पण आपण थोडं मोठंच वाटून घेणार आहोत। हे आपल्याला जास्त पेस्ट करायची नाही आहे बारीक। इथं मी एकदम दरदर असं वाटून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहेत आणि त्यामध्ये उभा स्लाइस केलेला कांदा आपण घालून घेऊया। मी इथं मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। हे आपल्याला थोडे हलका गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। हे आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया। आता ह्याचा कलर चेंज झालेला आहे। तर आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया। आपण ह्या कांद्याबरोबर चिकन 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घेऊया। ह्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे। तर आपण असंच हे चिकन 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतवून घेऊया। हे आता व्यवस्थित आपण परतवून घेतलेलं आहे। तर आता आपण हे 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। आपल्याला ह्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे। चिकनला मूळचंच पाणी सुटतं, त्यामुळे त्या पाण्यातच चिकन चांगलं आपलं शिजून निघतं। त्यामुळे वरून पाणी घालायची आवश्यकता नाही आहे। आता आपण एकदा मिक्स करून घेऊया हे चिकन। आपलं चिकन शिजायला 15 ते 20 मिनिटं लागतील। त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून हे झाकून ठेवूया आणखी 15 मिनिटासाठी। आणि गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे। आता आपलं चिकन आपण बघू शकता चांगलं शिजलेलं पण आहे। आता हे आपण एकदा मिक्स करून घेऊया। ह्यामधलं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे आणि आपल्या चिकनला तेल सुटलेलं आहे। आता आपलं चिकन पण शिजलेलं आहे। तुम्ही एकदा चेक करून बघू शकता। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालून घेऊया। आता आपण चिकन पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। मसाला आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचा आहे चिकनला। आता आपण हे चिकन 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवरच परतवून घेणार आहोत, म्हणजे मसाला आपला चिकनला सगळा व्यवस्थित लागला जाईल। इथं मी चिकनला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करायला घेऊया। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। ह्याचा वास पूर्ण घरभर पसरलेला आहे आणि सगळ्यांना नक्की आवडेल ही रेसिपी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।
ही तुम्ही लच्छा प्याजसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकता.